नमस्कार मंडळी. तुम्ही कधी लर्न्ड हेल्पलेसनेसबद्दल ऐकलं आहे का? मी उदाहरण घेते आणि तुम्हाला समजावते. समजा एखादा विद्यार्थी आहे आणि तो गणितात 2-3 वेळा नापास झाला. तो खूप प्रयत्न करतो, क्लास लावतो, पण तरीसुद्धा त्याला पुन्हा पुन्हा मार्क कमी येतात. हळूहळू त्याच्या मनात एक विचार बसतो. मला गणित कधीच येणार नाही. मी काहीच करू शकत नाही. त्यानंतर काय होतं, की तो अभ्यास करायचाच थांबतो. प्रयत्न करायलाही तो तयार नसतो. यालाच म्हणतात लर्न्ड हेल्पलेसनेस. म्हणजेच वारंवार जेव्हा अपयश, अडचणी किंवा स्वतःवर नियंत्रण नसल्याचा अनुभव आल्यावर माणूस मनाने हार मानतो. त्याला वाटू लागतं काहीही केलं तरी काही बदलणार नाही. म्हणून तो प्रयत्न करणं सोडून देतो. हे फक्त अभ्यासात नाही तर आयुष्यातही दिसतं बरं का. आता उदाहरणं जर घ्यायची झाली तर नोकरी शोधताना वारंवार जर रिजेक्शन मिळालं, व्यवसायात सतत नुकसान झालं किंवा नातेसंबंधात सतत अपयश आलं, तर काही लोक प्रयत्न करायचंच थांबवतात. मी नाही करू शकत हा विचार बदलून मी अजून योग्य मार्ग शोधलेला नाही असा विचार केला तर लर्न हेल्पलेसनेस तुटू लागतं. यासाठी अनेक उपाय करता येतील. व्यक्तीला जे काही आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला शिकवणं. छोट्या छोट्या निर्णयांमधून माझ्या कृतीने बदल होऊ शकतो हा अनुभव देणं. थोडक्यात नियंत्रणाची जाणीव वाढवणं. पटतंय ना तुम्हाला? अशी वेळ कधी आली आपल्यावर? तुम्हाला आणखीन जर सल्ला पाहिजे असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता.